संसद भवन हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि नियमाप्रमाणे, प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे या संसद भवनाचं उद्घाटन हे देशाच्या राष्ट्रपतींनी केलं पाहिजे. पण देशाच्या पंतप्रधानांनी विरोधी पक्षाचे लोक आले नाही तरी चालतील, पण फोटो फक्त माझाच निघाला पाहिजे. देशाच्या सगळ्या परंपरा धुळीत मिळाल्या तरी चालतील, पण मी म्हणेन तेच घडलं पाहिजे. अशा एका अहंकारामध्ये संविधान बाजूला सारून खांद्यावर शिकून घेऊन त्या ठिकाणी नावाला पद असलेले धार्मिक गुरु बोलवले आणि उद्घाटन केलं. हा देश संविधानावर असतो. हा देश या संविधानामध्ये सर्व धर्माच्या, जाती धर्माच्या लोकांना समान वागणूक देतो, समान वाग त्या ठिकाणी वागण्याचा हक्क देतो. तिथं अशा प्रकारचं या ठिकाणी नाटक आणि नको तो उद्योग देशाच्या पंतप्रधानांनी केला. विष्णूचा 13वा अवतार नरेंद्र मोदी असा एक या देशामध्ये उन्माद मांडला होता, उन्माद मांडला होता. छोटे पक्ष बरोबर ठेवायचे नाही, काँग्रेस मुक्त भारत करायचा, संविधान संपवायचं, राज्यघटनेला महत्व द्यायचं नाही, विरोधी पक्षाचा सन्मान राखायचा नाही, इथं प्रथा परंपरा पाळायच्या नाही, जे मनाला वाटेल ते करायचं. हा असता काय या देशामध्ये घुमट नसलेल्या मंदिराचा उद्घाटन झाले तरी ऐकले तुम्ही? जाऊन त्या अयोध्येमध्ये बघा, घुमट नसलेलं रामाचं मंदिर उभं आहे. म्हणजे मी करीन ते, मला पक्षामध्ये कोणी आवाज द्यायचा नाही, मला पक्षामध्ये कोणी विरोध करायचा नाही. मातृ संघटना समिती RSS सुद्धा 10 वर्ष तोड बंद करून मूग चिडून गप्प होती. एवढा विस्ताराने सांगण्याचं कारण माझं म्हणून मी एवढा करतात आहे. मग आपल्या पक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आवाज दिला, इस बार 400 पार नहीं तो तुम हो जाओगे, हो जाओगे. आज तडीपार झाले ते. मग मी फिरतीवर आहे. मला आता शुक्रवारपासून मला विदर्भाच्या दौऱ्यावर जायचं आहे. त्याच पेपरमध्ये बातमी आली की माझ्याकडे अजिंठा सातारा सांगली आणि कोल्हापूर दिलेला आहे. तिथे जर मला जायचं झालं तर मग माझ्या सहकार्यांचा सत्कार करणं होऊन जाईल आणि म्हणून हे सत्काराचं आयोजन आहे आणि म्हणून हे आभाराचं आयोजन आहे. पण सांगून ठेवतो, मला आता अधिवेशन सुरू होईल. मला जसा वेळ मिळेल तसा किती वेळ मिळू द्या. माझ्या मतदारसंघातली 322 गाव आहेत. त्या 322 गावामध्ये भास्करराव येणार म्हणजे येणार, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्यांपर्यंत येणार. आज जरी जाहीर आभार मानले असले तरी सुद्धा तुमच्याकरता सगळ्यांकरता मी गावागावात येणार आहे. तुमच्या सर्वांचे आभार मानायला येणार आहे. कारण माझी इज्जत तुम्ही राखली आणि म्हणून ती तुम्ही माझी इज्जत नसती राखली नाही तर माझा सन्मान वाढवला. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. यात पूर्व विदर्भामध्ये 30 आमदारकीच्या जागा आहेत. त्या 30 जागा आणि आता इकडच्या जवळजवळ 30 जागा, 60 आमदारांची एक प्रकारची जबाबदारी दाखवून माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवला. याचा तुम्हाला अभिमान वाटतो. जे कोणी वल्गना करत होते ना की आमची भाजप आलेला तुम्ही पण आला ना आणि म्हणून आमची अशी भाजप वाढेल तशी भाजप वाढेल, की तुम्हाला आज सांगतो मला अजिबात गर्व नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर माझ्यासमोर उमेदवारी करायला कोणी येईल असं मला वाटत नाही. मला वाटत नाही. गावागावात येऊन बसेल, पुन्हा बसेल. आणि या वेळेला विशेष करून मला बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाचे खास करून आभार मानायचे, त्यांचं अभिनंदन करायचं. फार वेळ काही होणार नाही. देशामध्ये वाढलेली वारा पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. आता काय चाललंय? वाजले ना, चाललंय ना. आता संघाची मला पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. मी संघाबद्दल काहीही बोलत नाही, त्याच्यामध्ये मी आदर राखतोय. पण त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांचं सगळं त्या
ठिकाणी संघाने ढकललंय तशी वस्तुस्थिती अजिबात नाहीये. अजित पवार आणि एकनाथ शिंदेला तो बाहेरचा मार्ग दाखवायची ती लाईन नाही. माझ्या जिल्ह्यावर काही लक्ष राहायलाच पाहिजे, राहणारच आहे, राहिलंच. पण ठीक आहे, जिल्ह्यातला अर्धा भाग काय त्याचा निर्णय काय तो घेईल. पण संजय राऊत तुमच्या नेतृत्वाखाली अर्धा भाग आपण मजबूत करू. तुम्ही मगाशी मला म्हणाला की थोडा वेळा द्या. मी तुम्हाला सांगतो, संघटना वाढी करता थोडा नाही 100% अधिकार तुम्हाला द्या. माझा स्वतःचा मुलगा जरी चुकला तर त्याला बोला तरी मी तुम्हाला विचारणार नाही, या जेवढे अधिकार म्हणतो. स्वतःचा मुलगा चुकला तरी संघटनेपुढं, पक्षापुढं, संघटनेच्या शिस्तीपुढं, पक्षहितापुढं माझा मुलगा मला प्रिय असेल तर तो घरी, इथं नव्हे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अध्यक्ष असतील, यांच्याकडे 10 वेळा खेपा घातल्या, 10 वेळा सभागृहामध्ये ह्यांच्यावर तोंड सूट घेतलं. हे इतके निर्लज्ज आहे. बाकीच्यांना आम्ही एवढी मुख्यमंत्री फंडातनं मदत केली, तेवढी फंडातनं मदत केली म्हणून आम्हाला देशही पाठवतात, अंगाचा तिळपापड होतो. एकाही माणसाला त्यांनी 1 रुपयाची मदत दिली नाही. त्या बापाच्या घरचे होतं काय ते? एकाही माणसाला इतके हे नालायक आणि निष्ठुर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 3-4 माणसं कोलमडून पडून गेली, 3 मुलं त्या ठिकाणी नदीमध्ये वाहून गेली. विकास काम काय काय सांगताय तुम्हाला? इतके हे निष्ठुर आहेत. काँग्रेसने पुष्कळ वर्ष राज्य केलं, कधी मागच्या सरकारने केलेल्या कामाला स्टे दिला नव्हता. यांनी स्टे दिला, आम्ही कोर्टात जाऊन ठेवला. 1 पैशाचं काम आहे. काल मी तुमच्या खेळात हेच विचारत होतो पंत, आणि आपण उद्धव साहेबांच्या सरकारतून निवडून आलो आणि पलीकडे गेलो आणि उद्धव साहेबांच्या बरोबर राहिले आमदार त्यांची कामं थांबवली. लाजा वाटायला पाहिजे त्यांना, लाजा. म्हणून त्यावेळेला मोठमोठ्या डुकत होते आम्ही कामं केली, आम्ही त्याला कामं केली. काँग्रेसने त्यावेळेला विचार काय मांडला तो लक्षात ठेवा, की जो पालकमंत्री असताना मी विचार मांडला, एकानं सांगावं की भास्कर रावने अडवलं. काँग्रेसने विचार ठेवला होता, आम्ही काम करतो ते विरोधी पक्षाच्या आमदारांचं करत नाही, तर तिथल्या जनतेनं ज्याला निवडून दिलं त्या जनतेचं आम्ही काम करतो. थोडा मोठा विचार आहे, लक्षात घ्या. निवडून भले लोकांनी दिलं असेल, पण त्या काम जनतेचं आहे. यांनी आमची कामं थांबवली. पण मला धन्यवाद द्यायचे आहे की माझ्याकडून 4-2 कामं कमी नाही झाली, पण झाली असली तरी सुद्धा माझ्या महानगर विधानसभा मतदारसंघानं एवढं मोठं लीड दिलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. मी आमदार असल्यामुळे माझ्याकडे होतच नाही. त्या भावाकडे काय होतं, काय होतं? विकास कामाला पैसा नाही, आमदार नाही, बाकी पैसा नाही होतं. मला माहिती काय नाही होता, काय नाही, बाकी पैसा नाही. भिडला, वेळी भिडला, एवढ्या मोठ्या घाशात ओरडत होते. 50,000 मताची तरी मला वाटा सांगितलं तर तुमच्या लक्षात नाही आला. वाटायचा पण वाटा पाहिजे, तुम्ही दाखवली तर माझा वाटा होता पण वाटा देणारा कोण? तटकरे ना. अरे तटकरे ना, दोन्ही वाटे आपल्याकडे, इकडे पण तिकडे पण. तशा परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांनी 8,500 मतांनी केलं. 8,500. त्याचा अर्थ राजापूर पासून मंडणगडच्या टोकापर्यंत ही सगळी जनता ही महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीवर उभी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.